चांगली मदत देखील सहकार्य त्या कॅश प्राइजसाठी देखील ऋणी आहे. त्याच पद्धतीनं यानंतरच्या मॅचमध्ये इकडे वळूया. खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक सुपर क्लासिकल मैच है. क्रिकेटचा खेल, क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज ही पता चलने वाला है. मेगा फायनलचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस, महत्त्वाचा दिवस. सगळेच प्रेक्षक अगदी आतुर झालेले आहेत आणि बाउंड्री लाईनच्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आमच्यासाठी, परंतु खेळाडूंना एकेका धावेसाठी मैदानामध्ये झगडायला लागतं हे आपण पाहिलंय. तर एक कॅच सुटला तर किती दुःख होत असेल. त्यामुळे तुम्ही पाय सोडून बसलाय, तुम्ही फक्त कट्ट्यावरती मागे बसा. एखादा कॅच जरी सुटला तरी एखादी मॅच जाऊ शकते आणि ते दुःख खेळाडूंचं खूप मोठं असतं. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, सहकार्य करा, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. वाई प्रीमियर लीग 2025 मधली तिसरी क्वालिफायर मॅच, महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. तब्बल 1 लाखांचं कॅश प्राइज असणारी परिसरातली तालुक्यातली मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये वाई तालुक्यातल्या अनेक खेळाडूंचा डंका वाजलाय. अनेक युवा खेळाडू, अनेक नवीन खेळाडू आपल्याला उजेडात येताना पाहायला मिळाले. ज्या संधीमुळे, त्या प्लॅटफॉर्ममुळे अनेक खेळाडूंना निश्चितपणाने आपला क्लास दाखवण्याची संधी मिळाली. त्यामुळे आयोजन समितीचं देखील महत्त्वाचा आभार आहेत. तर नवीन मॅच चालू होते, आवाजामध्ये होतोय फेरबदल. व्हॉइस ऑफ मुंबई, मुंबईचा एक बुलंद आवाज सन्माननीय निलेश सर मर्डेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता सातारा ग्रामीण टेनिस बॉल आणि वाईचा आवाज अनिकेतजी कामटे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलं. सुपर 8च्या तिसऱ्या मॅचच्या सुरुवात, पहिला बॉल प्रगतीपथावरती प्रमोद गायकवाड अण्णा यांचा पहिलाच बॉल लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय अजित बडे जोर यांनी. ताबडतोड बॉल सीमा पार, पहिल्याच बॉलवरती ठोकलाय अजित बडे यांनी षटकार. स्वामी समर्थ एंटरप्राइजेस दत्ताजी भोसले यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. बॅटिंग टीमला 501 रुपयाचं. अजित बडे यांनी पहिला मारलाय. प्रमोद गायकवाडांना जे पसरणीचे खेळाडू आहेत त्यांच्या विरुद्ध हल्ला केलाय. पुढचा बॉल, चांगला बॉल, बॅक टू द बॉलर खेळलाय. मिडॉनला खेळाडू आहेत. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव प्राप्त होत नाहीये. सुरुवातच उपसरपंच 11 भुईंजने दमदार केली आहे. पहिलाच बॉल आक्रमण केलं. हे खेळाडू तोला मोलाचे आहेत. प्रमोद गायकवाडांनी कमबॅक केले. 2 बॉल डॉट. बॉल क्रमांक 4. हा बॉल गरकन गिरकी घेत क्रीजच्या खोलीचा वापर करत बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅटिंग करताना जोरगावचा आक्रमक फलंदाज अजित बडे यांच्या बॅटमधून मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला षटकार. याही बॉलवरती अजित बडे यांनी क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी धावसंख्येचा वेग वाढलाय. प्रमोद गायकवाडांना प्रसरणीचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आयकॉन कॅटेगरीमध्ये येतात. राऊंड द विकेट खोलवर टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. खेळाडू आहेत. पॉइंट लाईक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. तब्बल 13 धावा धावफलकावरती येत आहेत. आता पहिल्यांदा स्ट्राईक वरती ओझरडे गावचे डावखोरे आताचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर अमोल कदम स्ट्रायकर इनला बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. एका बाजूला प्रमोद गायकवाड अण्णा यांनी आता एंड बदललाय. या अगोदर उजव्या हाताचे फलंदाज अजित बडे स्ट्रायकर इनला होते त्यावेळेस राऊंड द विकेट. आता ओव्हर द विकेट ओझरड्याच्या अमोल कदम यांच्यासाठी. दिशा दिली आहे. बॉलने गॅप शोधलाय. पॉवर प्ले तोड फटका सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहेत आणि त्यांच्या डोक्यावरतून बॉल टोलवण्याची एक वेगळी मजा आहे आणि तोच बॉल इथे क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून टोलवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी दोन्ही बाजूने आक्रमण. धावसंख्या 13. 17 धावा धावफलकावरती आहे. 0 गडी बाद.
पॉवर प्ले मध्ये या दोन फलंदाजांनी पॉवर प्ले तोड बॅटिंग केली आहे. उपसरपंच 11 भुईंज या टीमसाठी शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती आलेला चौकार आपण पाहिला. 17 धावा धावफलकावरती एका षटकाचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 साठी आता कुणाला बोलवलं जाईल हे पाहावं लागेल. आणि षटक क्रमांक 2 साठी आकोशी गावचा डावकुरे आताचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर विशाल बनगे मैदानाच्या आतमध्ये. मुंबईच्या उपनगरामध्ये क्रिकेट खेळतात. एक गावाकरच क्रिकेट आकोशी गावाकडून आज मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय अनिल स्मृती 11 साठी ओव्हर नंबर 2. अजित बडे स्ट्रायकरला बॅटिंग करतात. अनेक वेळा आकोशी विरुद्ध जोर हा सामना झालेला आहे, परंतु आता अजित बडे विरुद्ध विशाल बनगे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2चा पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. अजित बडे यांचा खेळ या संपूर्ण लीगमध्ये बहरलेला आहे. एका बाजूला गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. विशाल बनगे गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडला अजित बडे 5 बॉल 13. अजित बडे यांनी हा बॉल उचलला आणि पाठवला आणि बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. याही बॉलला पाठवले सीमारेषेच्या पार. धावा मिळतील याही बॉलवरती 6. षटकार आलाय. या बॉलची कहाणी अजित बडे यांचा फटका आहे तुफानी आणि याच नावाची आली आहे मैदानाच्या आतमध्ये सुनामी. पहिल्या बॉल पासून हा बॉल पाठवलाय सीमा पार. षटकार. अजित बडे आज वेगळा सूर त्यांना गवसलाय आपल्या रंगामध्ये दिसताना. सातारा जिल्ह्याचं क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलंय, परंतु एका बाजूला मुंबईच्या उपनगराचं क्रिकेट ज्यांनी चांगलं खेळलंय असे विशाल बनगे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा विशाल बनगे तयार होतील गोलंदाजी मार्कवरतून. विकेट टेकर गोलंदाज आकोशी गावचे, परंतु एका बाजूला जोर गावचे आक्रमक फलंदाज नाव त्यांचं अजित बडे. चांगला बॉल सन्मान दिलाय. हो, तुम्हाला चांगल्या बॉलला सन्मान द्यावा लागतो, खराब बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो. हा चांगला बॉल होता, खोलवर टप्प्याचा होता. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केली आहे अजित बडे आणि टीम उपसरपंच 11 या टीमने. धावसंख्या आता थोडीशी पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 24. 0 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना उपसरपंच 11 भुईंज. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येतोय. विशाल बनगे तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षणाची विवरचना डावकुरे आताच्या फलंदाजासाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, सरळ लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर. हे 30 यार्ड वर्तुळाबाहेर बॅकअप. ओव्हर नंबर 2 बॉल क्रमांक 3. फटका चांगला खेळला. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. फटका कलात्मक होता, टायमिंग चांगल्या प्रकारे केलं होतं. फक्त खेळाडू डीपला होते, म्हणजे ज्या ठिकाणी फटका अमोल कदम यांनी खेळला तिकडे खेळाडू होते. बॉल तिथे गॅदर केला गेला, बॉलची फेकी केली, एक सिंगल धाव आली आहे. मनोबल वाढवणारे हे 2 बॉल आहेत. पहिला बॉल जर तुम्ही वगळला तर बाकीचे बॉल विशाल बनगे यांनी चांगले टाकलेले आहेत. समोर अजित बडे ज्यांनी पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय. स्विच हिटचा फटका, पंचांकडे अपील केली आहे. स्क्वेअर लेग, मुख्य पंच. आता दोन्ही पंच आता चर्चा करतील प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय. ज्या प्रकारचा फटका खेळायला गेला अजित बडे, स्विच हिटचा फटका. आतापर्यंत सरळ बॅटने धावा चांगल्या आल्या होत्या, परंतु या बॉलच्या पाठीमागे हा असा फटका आहे, स्विच हिटचा फटका. लगा तो आबाद. परंतु त्या प्रकारच्या फटक्यावरती स्ट्रोक येऊ शकला नाही. पंच आता आपल्या मुख्य स्थानी येतील आणि प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय. आणि पंचांचं बोट आकाशाकडे. बिग विकेट, मोठ्या विकेटचं पतन. अजित बडे माघारी. यष्टनच्या पाठीमागे हा झेल पकडलेला आहे. अजित बडे स्विच हिटचा फटका खेळायला गेले आणि त्यानंतर स्ट्रॉंग अपील स्वर्गीय अनिल स्मृती 11 ने केला आणि विशाल बनगे यांचा तो बॉल होता. ज्या बॉलच्या पाठीमागे स्विच हिटचा फटका खेळायला गेले, पंचांकडे अपील केलं. प्रतीक महांगडे यष्टनच्या पाठीमागे आहे, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. चला, पंचांचा जो काय निर्णय आहे तो अंतिम असेल असं आयोजन समिती याने या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तो मान्य करावाच लागेल. अजित बडे 8 बॉल 20. सुरुवात धमाकेदार करून दिलेली आहे.
कारण ज्या प्रकारे खेळ अजित बर्डे यांनी टीमला सुरुवात करून दिली, अगदी स्वप्नवत सुरुवात केली, पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं, परंतु आपलं काम केलं. 8 बॉल 20 बनवल्या, 3 षटकार मारले, झटपट माघारी जात आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आलेले आहेत. सोमनाथ बल्लाळ सातारा पोलीस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत, कार्यरत आहेत. पोलीस दलामध्ये भुईंज गावच्या मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. उपसरपंच 11 भुईंज या टीमसाठी क्रमांक 3 वरती आलेले आहेत बॅटिंगसाठी. 25 वरती 1. विशाल बनगे यांनी ते काम केलं गोलंदाजीमध्ये असताना. अजित बर्डे आक्रमक झाले होते, त्यांना माघारी पाठवलंय. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती. चांगला बॉल टाकलाय, सोमनाथ त्यांना बांधून ठेवलंय. या बॉलच्या पाठीमागे डावपेच उधळून लावलेले आहेत. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतर तुम्ही डॉट बॉल टाकता काय. आणि या डावामध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये 5वा बॉल डॉट टाकलाय आणि आपलाही प्रभाव इथे दाखवलाय विशाल बनगे यांनी. परंतु सोमनाथ बल्लाळ हे आक्रमक फलंदाज आहेत, चांगल्या प्रकारची बॅटिंग करू शकतात, ही प्रतिभा त्यांच्याकडे आहे आणि आज चांगली बॅटिंग करावी लागेल. अजित बर्डे माघारी गेलेत. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय. बॉल लॉंग ऑनला, खेळाडू येतील का, नाही, अंदाज चुकला. झेलला पकडण्याचा फार वेळ होता, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक धाव इथे पूर्ण होईल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धाव संख्या 26, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना उपसरपंच 11 भुईंज फटका फसला होता सोमनाथ बल्लाळ यांचा, परंतु क्षेत्ररक्षकाला बॉलच्या खाली येता आलं नाही, कारण त्या बॉलला कॅच करण्याचा प्रयत्न फसला, अंदाज चुकला आणि झेल निसटला. आता पार्टनरशिपची गरज आहे उपसरपंच 11 भुईंजला. अमोल कदम 2 बॉल 5, सोमनाथ बल्लाळ 2 बॉल 1. अशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होत आहे. धावसंख्या 26, 1 गडी बाद. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की या 13च्या सरासरीने उपसरपंच 11 भुईंजने धावा बनवल्या तर 65 पर्यंत मजल मारेल असं प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे. परंतु खेळाडूंचा खेळ ज्या प्रकारे बहरेल त्याचप्रमाणे टार्गेट सेट होणार आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात आणि या ओव्हरसाठी आता पर्याय निवडलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. रोहित वाडकर ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. समोर सोमनाथ बॅटिंग में तयार, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक धाव आलेली आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा लॉंग ऑन, सी कॉर्नर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, हे 30 यार्ड वर्तुळा बाहेर बॅकअप. ओव्हर नंबर 3 पहिला बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू तत्परतेने बॉलची फेकी करतायत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अमोल कदम यांची बॅट आज शांत आहे, परंतु पहिला बॉल रोहित वाडकर यांनी चांगला टाकलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येताना एक सिंगल धाव त्यांच्या या बॉलच्या पाठीमागे खर्च करतायत. परंतु पुन्हा एकदा रोहित वाडकर गोलंदाजी मार्कवरतून. ओझरडे गावचे डावकुरे आताचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. लेदर बॉलचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये अमोल कदम. आज दाखवावा लागेल बॅटिंग मध्ये दम. ऑन साइडला खेळला आपल्या फेवरेट झोन मध्ये खेळाडू आहेत. डीप मिड विकेटला खेळाडू होते, बॉलवरती तत्परतेने आले, बॉलची फेकी केली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. रोहित वाडकर यांचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल टाकलेले आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2च धावा ते खर्च करतायत. आतापर्यंत षटक जे आहे ते स्वर्गीय अनिल स्मृती 11 साठी काटकसरीचं आहे. उपसरपंच 11 भुईंज या टीमला बांधून ठेवलेला आहे. 2 बॉलच्या पाठीमागे सोमनाथ बल्लाळ स्ट्रायकरला बॅटिंग करतायत. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. फटका फसलाय, बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि फलंदाज सोमनाथ बल्लाळ यांनाही जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. टीम उपसरपंच 11 भुईंज या टीमला सोमनाथ माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लांबी कमी पडली, फटका फसला. रोहित वाडकर यांचा हा बॉल स्वर्गीय अनिल स्मृती 11 ला विकेट मिळवून देतोय. आणि पहा झेल चांगल्या प्रकारे पडलाय.
पकडलाय. सीमारेषेत चांगलं क्षेत्ररक्षण धावत येऊन हा झेल पकडलेला आहे आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन आपण पाहत आहोत. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बदेवाडीचे निखिल शेडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. ऑलराऊंडर खेळाडू आहेत बदेवाडीचे. हायवे लगत असणारं गाव बदेवाडी आणि त्या गावचे खेळाडू निखिल शेडगे मैदानाच्या आतमध्ये. परंतु एका बाजूला रोहित वाडकर 3च बॉल टाकले, अवघ्या 2 धावा दिलेल्या आहेत. मनोबल वाढला असेल ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केली आहे. बॉल क्रमांक 4 डावकुरे आताचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आल्या पावली निखिल शेडगे यांनी बॉल पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती निखिल शेडगे बदेवाडी यांनी ठोका. बॉल सीमा पार, षटकार. पायावरती असणारा बॉल म्हणजे डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी ती मेजवानी आहे आणि त्या मेजवानीवरती ताव मारला आणि बॉल पाठवला सीमारेषा पार, षटकार. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेश भैया भोसले बावधन संपूर्ण मित्र परिवारासोबत या ठिकाणी येत आहेत. काळ भैरवनाथ 11 बावधन बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये सहभागी होणारा संघ आहे. त्यांचं आगमन होत आहे. सोबतीला पंकज दादा वाडकर जी नवी मुंबईला वाई प्रीमियर लीग होते त्या प्रीमियर लीगचे आयोजक आहेत. त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. युवा नेतृत्व त्याचबरोबर विकासबाई कदम जे पैलवान आहेत आणि KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा संपूर्ण परिवार आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4च्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया आणि पुन्हा एकदा वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. रोहित वाडकर यांनी मोठा फटका खर्च केलाय. निखिल शेडगे मैदानाच्या आतमध्ये आले काय? धावसंख्येचा वेग आता वाढलाय काय? धावसंख्या जाऊन पोहोचले 34. 34 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती आहे. उपसरपंच 11 भुईंज विपक्ष स्वर्गीय अनिल स्मृती 11 पसरणी. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चला घाई करूया थोडीशी आपण. बॉल क्रमांक 5 रोहित वाडकर राऊंड द विकेट, माफ करा ओव्हर द विकेट आले आणि तोही बॉल पाठवलाय लांब लचक टोले जंग उत्तुंग आकाशाला गवस निघालत. लागोपाठचा आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बदेवाडीचे निखिल शेडगे आपली प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना बॉल सीमा पार, षटकार. त्याचबरोबर अक्षयजी ठोके यांच्या वतीने पारितोषिक आहे. 3 षटकार जो फलंदाज मारेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 40, 2 गडी बाद अशी स्थिती आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना उपसरपंच 11 भुईंज लागोपाठचे 2 मोठे फटके. निखिल शेडगे यांनी जबरदस्त बॅटिंग केलेली आहे आणि त्याचमुळे की काय आता उपसरपंच 11 या टीमचा खेळ आता बहरलेला आहे. धावफलकावरती धाबा 40 आलेले आहेत. चला घाई करूया थोडीशी. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. 3 बॉल चांगले, 3 बॉल महागडे. काय फटका खेळलाय, मन प्रफुल्लित करणारा फटका सीमारेषेच्या पलीकडे चाललाय आणि अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. तो फटका निखिल शेडगे यांच्या बॅट मधून आलाय. खोदून काढला फटका आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. कार्पेटचा एक मनमोहक चौकार. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांचा संघ या प्रीमियर लीग मध्ये आणि ही मॅच खेळतोय उपसरपंच 11 भुईंज त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे.
उपसरपंच भुईंज या टीमचे संघमालक शुभम अण्णा पवार त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. भुईंज गावचे उपसरपंच आणि त्याचबरोबर सोबतीला गोपी शेठ नांगरे पाटील यांचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. चला घाई करा थोडीशी. उपसरपंच 11 भुईंजने आतापर्यंत बनवलेले आहे. धावा 44, 2 गडी बाद अशी स्थिती या बॉलच्या पाठीमागे आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये 44 वरती 2. अजूनही तब्बल 2 बॉलचा खेळ, 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 क्रीडांगण आहे द्रविड हायस्कूल वाई. आज प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे. प्रत्येकाला वाई प्रीमियर लीगचा हा थरार पाहायचा आहे. 44, 44 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर, चला आपण घाई कराय, मॅचचा जास्त वेळ चाललेला आहे. त्यासाठी विनंती की आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात आणि पहिलाच बॉल सीमा पार. स्ट्रायकर एंडला आहेत बॅट्समन ओझरडे गावचे अमोल कदम. दाखवला या बॉलच्या पाठीमागे आपला दम. बॉल सीमा पार, षटकार. 50 धावा धावफलकावरती उपसरपंच 11 भुईंजने पूर्ण केलेले आहेत. हा बॉल आता निघाला लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. शांत असलेला समुद्र आता खवळलेला आहे आणि तो बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. वादळापूर्वीची शांतता आपण पाहिली, त्यानंतर आलेलं वादळ आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. अमोल कदम यांच्या रूपाने बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सोमेश्वर वाडीचे तुषार मांढरे ओव्हर नंबर 3 मध्ये आहेत. 12 वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अनेकदा आपण पंच म्हणून त्यांना मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा पाहिलंय आणि आज चांगला खेळ करावा लागेल. सोमेश्वर वाडीच्या तुषार मांढरे यांना ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. 2 बॉल महागडे टाकले आहेत. समोर अमोल कदम. हा बॉल फटका फसलाय, स्वतः येतील का? काय कॅच पकडलाय सोमेश्वर वाडीचे तुषार मांढरे यांनी. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये हा झेल पूर्ण केलाय. अशा गोष्टी करणं कठीण असतं, परंतु ही कठीण गोष्ट शक्य करून दाखवली आहे सोमेश्वर वाडीच्या तुषार मांढरे यांनी. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय. ज्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं होतं ना अमोल कदम यांनी, त्यांचा झेल तुषार मांढरे यांनी पकडलेला आहे. फटका फसला अमोल कदम यांचा आणि स्वतः आपल्याच फॉलो थ्रू मध्ये तुषार मांढरे बॉलच्या खाली आले आणि पहा काय कॅच पकडलाय. जबरदस्त कॅच ऑफ द मॅच म्हणायला काय हरकत नाही. अशा प्रकारचा कॅच पकडलाय म्हणजे ही जिद्द असते. ज्यांनी आक्रमण केलं होतं ना त्यांचा झेल पकडलाय. दीपक वाडकर यांच्या वतीने अमोल कदम यांनी जे 2 बहारदार षटकार खेळलेले आहेत त्या षटकारासाठी पारितोषिक आलेलं आहे. 501 रुपयाची कौतुकाची थाप अमोल कदम यांच्या पाठीवरती पडतीये. अमोल कदम माघारी गेले बॅटिंग करताना. 56 वरती 3. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार सुरूर गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आल्या पावली, इरादे स्पष्ट केलेत, आक्रमण करायचंय आणि ते आक्रमण केलंय. रोहित पवार यांनी बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे आणि पवारची पॉवर दाखवली आहे. या बॉलच्या पाठीमागे येतोय षटकार. आता धावसंख्या भरारी घेते जाऊन पोहोचलेली आहे. 62 धावा. प्रत्येक मॅचची रंगत वाढत चालली आहे. तुषार मांढरे यांच्या विरुद्ध आक्रमण केलं, भीषण हल्ला चढवलाय. रोहित पवार आपली पॉवर दाखवतायत. पवारची पॉवर दाखवली, बॉल पाठवला सीमा पार. येतोय षटकार. 62 वरती 3. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. तुषार मांढरे यांना कमबॅक करावा लागेल. प्रतिभा आहे त्यांच्याकडे, क्षमता आहे, कौशल्य आहे.
गुणवत्ता आहे. आज त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. पाठीमागे काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. शेवटच्या 2 बॉलवरती काय चांगलं करता येईल हाच प्रयत्न तुषार मांढरे यांना करावा लागेल. आणि तो प्रयत्न पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. कमी गतीचा बॉल टाकलाय आणि तो बॉल पुन्हा टाकावा लागतोय. तुषार मांढरे जबाबदारीचं षटक आहे. षटक क्रमांक 4. पहिला दिशाहीन बॉल या ओव्हरचा येतोय. धावसंख्या 63 आणि या डावातला पहिला दिशाहीन बॉल. पायावरती बॉल आहे. त्याला मिड विकेटला पाठवून दिलंय. बॉल सीमा रेषा पार. डावा मितील 4. काय फटका खेळलाय. फटका आहे दिमागदार. फटका आहे रुबाबदार. फटका आहे शानदार. रोहित पवार यांनी बॉल पाठवलाय सीमा पार. डावा मितील 4. पुन्हा एकदा पवारची पॉवर. बॉल सीमा पार. चौकार. षटक क्रमांक 4चा खेळ आणि धावसंख्या आता भरारी घेते पुन्हा एकदा. आणि शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. कमी गतीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. आकाशाला गवस निघालत. बॉल निघाला सीमा पार. धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 6. षटकार. बॉलने घेतली भरारी. फटका आहे रोहित पवार यांचा भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. हाई बॉल सीमा पार. षटकार. 73 धावा धाव फलकावरती. बॅटिंग करताना रोहित पवार यांनी काय बॅटिंग केली. 3च बॉल खेळले. 16 बनवलेले आहेत. आणि या ओव्हरमध्ये अनिल स्मृती 11ने 29 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे तुषार यांनी ओसांडून धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. परंतु अंतिम षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. उपसरपंच 11 या भुईंजने ज्या प्रकारची सुरुवात केली. अजित बडे पहिल्या बॉलपासून आक्रमण केलं आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने आक्रमण केलंय. खास करून ओव्हर नंबर 2 मध्ये विशाल बनगे यांनी जे षटक हाताळलं मोठी विकेट मिळवली. त्याच्यानंतर ओव्हर नंबर 3चा खेळ खास करून रोहित वाडकर यांचा उल्लेख करावा लागेल. सुरुवातीचे 3 बॉल त्यांनी चांगले टाकले होते. परंतु त्यानंतर धावसंख्येचा आलेख ग्राफ हा उंचावत चाललाय. अंतिम षटकाला सुरुवात. गौरव गवळी गाव सुरूर ओव्हर नंबर 5 साठी अंतिम षटक. टार्गेट सेट करणारा षटक प्रगती पथावरती. गौरव गवळी यांच्या हाती बॉल. स्ट्रायकर इनला बॅटिंग मध्ये निखिल शेडगे. गाव आहे बदेवाडी. डेड बॉल कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती गौरव गवळी. सुरूर गावचा एक युवा ऑलराऊंडर गोलंदाजी मार्क वरती येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉसला पाठवलंय. सीमा रेषेच्या पलीकडे मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार निखिल शेडगे यांच्या बॅटमधून. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. षटकार आलाय. बदेवाडीचा निखिल शेडगे मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय मोठ्या फटक्यांचा. एका बाजूला भोईंचा रोहित पवार धुडगूस घालतोय मोठ्या फटक्यांचा. अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटॉसलाही पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. परंतु गौरव गवळी यांना आता आपली प्रतिभा सिद्ध करावी लागेल. स्वतःला पुन्हा एकदा नव्याने सिद्ध करावं लागेल. एक युवा खेळाडूची चर्चा सुरूर गावामध्ये आणि खेळाडूचं नाव आहे गौरव गवळी. फटका खेळलाय लॉंग ऑफला. खेळाडू बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. आता जावं लागेल. निखिल शेडगे बदेवाडी यांना माघारी. 22 बनवल्या. 5च बॉल खेळले. आपलं योगदान दिलंय टीमसाठी. उपसरपंच 11 भुईंसाठी. आणि अखेरकार ती महत्वाची विकेट गौरव गवळी यांनी संघाला मिळवून दिलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 6 वरती सुरूर गावचे बंटी चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. बंटी चव्हाण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. करंट रन रेट आहे बॅटिंगचा 18.23चा. चांगल्या प्रकारे मेंटेन केलाय उपसरपंच 11 भुईंजने. परंतु याचा विचार अनिल स्मृती 11ला करावा लागेल. गौरव गवळी यांना करावा लागेल. कारण गौरव गवळी अंतिम षटकामध्ये आहेत. बंटी चव्हाण समोर खेळलाय बॉल. आल्या पावली
बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, धावसंख्या वाढवणारा षटकार आलाय. या फटक्याची झलक आणि वाढले आता उपसरपंच 11 भुईंचं धावफलक. बॉल सीमा पार, षटकार. येणारा प्रत्येक फलंदाजाने मोठा फटका खेळलाय. मला वाटतं एकही फलंदाज आतापर्यंत, एकच फलंदाज आहे ज्यांनी मोठा फटका खेळला नाही. बाकीच्या तिन्ही फलंदाजांनी प्रत्येकी मोठे फटके खेळले. सोमनाथांचा खेळ जर तुम्ही वगळला ना, बाकीच्या चारही फलंदाजांनी मोठाच खेळ केलाय. हा बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार आलाय. परंतु काल आपल्याला हेही विसरून चालणार नाही, अनिल स्मृती 11ने काल 97 धावा उभ्या केल्या होत्या. त्यामुळे या मॅच मध्ये ती फाईट पाहायला मिळेल. उपसरपंच 11 भुईंज विरुद्ध अनिल स्मृती 11. 89 धावा धावफलकावरती, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. कमी गतीचा बॉल, खोलवर टप्प्याचा, त्याला ऑन साइडला खेळलाय. थोडीशी गडबड झाली बॉलला अडवताना, डीप वरतून खेळाडू आले. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या 90 धावा धावफलकावरती. उपसरपंच 11 भुईंज. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार आहे. आपण टॉस करणार आहोत यानंतर. मॅच क्रमांक 4 सुपर 8चा यानंतर शेवटचा सामना आहे. आपण टॉस साठी यानंतर अनाउन्समेंट करूया. शेवटचा बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्येला आकार आणणारा फटका आलाय. फटका हे कडक बॉल देतोय. सीमारेषेच्या पलीकडे धडक. रोहित यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा टोला आला आणि बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 96 धावा. आता स्वर्गीय अनिल स्मृती 11 पसरणीला बनवायच्या आहेत धावा 97. म्हणजे काल जो स्कोर अनिल स्मृतीने उभा केलाय ना, तो स्कोर आता इथे बनवायचा आहे. काय बॅटिंग केली आहे उपसरपंच 11 भुईंज. चला टॉस साठी मॉन्स्टर 11 आणि चौरेश्वर 11, गणेश शेठ अनपट आणि पंकज दादा वाडकर यांच्या मालकीच्या संघांमध्ये असणारा पुढचा सुपर 8चा थरार आणि त्या मॅचचा केला जाईल टॉस. 97 धावांचं लक्ष आहे. चला मॉन्स्टर 11 आणि चौनेश्वर 11 आपण या. उपसरपंच 11 भुईंज, निखिल शेडगे 5 बॉल 22, रोहित पवार 4 बॉल 22, अजित बडे 8 बॉल 20 आणि अमोल कदम 6 बॉल 18. विशाल भनगे खास करून षटक क्रमांक 2 फार चांगलं राहिलं. अनिल स्मृती 11 साठी 9 धावा दिला, 1 गडी गारद केला. गौरव गवळी 23 धावा. रोहित वाडकर 1 गडी गारद केला, 18 खर्च केल्या. तुषार मांढरे 29 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. चौनेश्वर 11 मॉन्स्टर 11 आणि आपण टॉस करत आहोत या मॅचचा. कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठानचे पूर्व अध्यक्ष पैलवान विकासबाई कदम, पंकज दा वाडकर एक युवा नेतृत्वाने चौनेश्वर 11चे संघ मालक आहेत. आणि वाई प्रीमियर लीग ही संकल्पना नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा ज्यांनी अंमलामध्ये आणली ते पंकज दा वाडकर यांनाही विनंती आणि संपूर्ण मान्यवरांना विनंती करूया की आपण टॉस साठी चलूया आणि आपण टॉस करूया मॉन्स्टर 11 विरुद्ध चौनेश्वर 11. त्याचबरोबर गणेश काका सावंत यांच्या वतीने अनिकेत कामटे यांच्या सुंदर समालोचनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण या ठिकाणी ते प्रदान करत आहोत. आणि निलेश भैया भोसले हा पुरस्कार अनिकेत कामटे सरांना या ठिकाणी प्रदान करतील. त्याचबरोबर कॉमेंट्रीसाठी दोन्ही समालोचकांसाठी निलेश भैया भोसले बाउदन यांच्या वतीने पारितोषिक आलेले आहे. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. आणि टॉस साठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया दोन्ही कॅप्टन्स. आपण या. आज मनीष मांढरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा वाढदिवस आहे. आपण त्यांना वाढदिवसाच्या क्रिकेटमध्ये शुभेच्छा देऊया. त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नसेल, कारण क्रिकेटचा खेळाडू मनीष मांढरे यांचा वाढदिवस आहे आणि आपण त्यांना प्रथमतः शुभेच्छा देऊया. आणि आपण टॉस साठी या ठिकाणी आमंत्रित करूया दोन्ही कॅप्टन्स. आपण या. चला टॉस साठी या. आपण टॉस करत आहोत दोन्ही कॅप्टन्स मध्ये. हा नाणेफेकीचा कौल केला जाईल.
चला चौनेश्वर 11 आपला कॅप्टन पाठवा. टीम चौनेश्वर 11 आपला कॅप्टन पाठवा. आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल हा महत्वाचा आहे. दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. सुपर 8 ची शेवटची मॅच आहे. आपण टॉस करत आहोत. दोन कॅप्टन मध्ये टॉस केला जाईल. मनोज दायगुडे सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. महत्वाचा टॉस हा मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी होत आहे. आपण टॉस करत आहोत. पैलवान विकासभाई कदम KSK क्रीडा प्रतिष्ठानचे पूर्व अध्यक्ष त्यांच्या शुभाचे टॉस होत आहे. आणि टॉस या ठिकाणी मॉन्स्टर 11ने जिंकलाय. त्यांनी सांगितले की आम्ही गोलंदाजी करत आहोत आणि टीम चौनेश्वर 11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही कॅप्टनशी आपण या ठिकाणी वार्तालाप करूया. मनीष, आज वाढदिवस आहे. टॉस जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलाय. गोलंदाजी घेताय, कशा भावना आहेत? स्पर्धा तर खूप अवघड आहे. विकेट खराब आहे. बॉल आज पास होत नाही आणि चेस करणं थोडंसं सोपं पडतंय. आणि पंकजाची टीमसुद्धा भारी आहे. आम्ही त्यांना कमीत कमी थांबू. या मॅचमध्ये काही बदल केलेत? बदल तर काहीच नाही. सेम टीम आमची. सेम टीम. आपल्याला शुभेच्छा आहेत. प्रवीण दादा, तुम्ही टॉस जिंकला असता, तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण आत्तापर्यंत सर्व मॅच आम्ही बॅटिंग साईडून आणि बॉलिंग साईड आमची अतिशय चांगली आहे. त्याच्यामुळं मला टीमने सांगितलेलं की जरी टॉस जिंकलास तरी बॅटिंगच घे. प्रवीण दादा, आपण प्रीमियर लीग नवी मुंबईलाही पाहतो, वाई प्रीमियर लीग गावालाही होते, परंतु प्रीमियर लीग वाईची कुठे असू द्या, वाईचे प्रेक्षक येतात आणि याही प्रीमियर लीगला प्रेक्षक आलेले आहेत. आपल्या भावना कशा आहेत? आपणही बऱ्याचशा वेळा आयोजनामध्ये असता. निलेश सर, जर पाहायला गेलं ना तर क्रिकेट हा विषयच आता सध्याला हार्ड झाला आहे. आणि लीग भरवणं म्हणजे घरातील भावाचं लग्न लावल्यागत आहे. तिथे सर्वांची मनं जपावी लागतात. तसंच क्रिकेट देखील तसंच झालं आहे. त्यामुळं विशेषतः निलेश भैयाच्या आणि शिर्के साहेबांचे जेवढे मानावे तेवढे आभार कमी आहेत. कारण हा असा व्यासपीठ ग्रामीण ठिकाणी भेटणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. मुंबईला आपल्याला 360 मैदान भेटत असतात, पण गावाला येऊन जे इथे आनंद मिळतो ना, तो खरोखर कधीतरी असं वाटतं की दिवाळीचं सीझन कधी येतं आहे आणि वाईची प्रीमियर लीग कधी येते असं वाटत असतं. तुमच्या टीममध्ये काय बदल? नाही, बदल असा काही नाही आहे. जी रेग्युलर टीम आहे तीच खेळेल. आपल्याला मॅचसाठी शुभेच्छा हे होते. प्रवीण तात्या फणसे, कॅप्टन चौनेश्वर 11. टॉस झालाय, मॉन्स्टर 11ने टॉस जिंकला. सांगितलं की आम्ही आता क्षेत्ररक्षण करत आहोत आणि बॅटिंगसाठी आमंत्रित करत आहोत चौनेश्वर 11 या टीमला. एका बाजूला 97 धावांची चिरफाड करायची, या धावसंख्येचा डोलारा सांभाळायचा आहे. प्रत्येक षटकार 500 रुपयाचा आणि त्याच्यातला पहिला आलाय गणेश काका सामंत यांच्या वतीने. राजेश जवळ यांनी जर मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये विशाल इथापे यांच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय विशाल इथापे यांनी. भव्य बॉल पाठवलाय सीमापार. कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक या खेळाडूच्या नावी आहे आणि बॉल पाठवलाय हाय सीमारेषा पार. या डावाची सुरुवात केली धूम धडाक्यात. 2 बॉल 2 चौकार. म्हणजे ज्या प्रकारचा खेळ अजित बडे यांनी केला ना, त्या खेळाचं प्रतिउत्तर विशाल इतापे यांनी दिलंय. हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. धावसंख्या पुढे सरसावतीये, 10 वरती जाऊन पोहोचलेली आहे. गोलंदाजी मार्ग वरती भोईंचे सुमित पवार गोलंदाजी मार्कवरती एक भेदक गोलंदाज. परंतु एका बाजूला चिंदवली गावचे ऑलराऊंडर खेळाडू विशाल इतापे. या नावाचा डंका या प्रीमियर लीग मध्ये वाजलाय. हाय बॉल निघालाय, सर्वाधिक लांब मारलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम क्लासिकल षटकार आलाय. आता बॉल मैदानाच्या आतमध्ये नवीनच द्यावा लागतोय, कारण बॉलच हरवला. एवढा लांब षटकार मारलाय. चिंदवली गावच्या विशाल इथापे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सर्वाधिक मोठा षटकार मारलाय. धावसंख्या पुढे सरसावतीये. प्रति उत्तर अनिल स्मृती 11ने चांगल्या प्रकारे दिलंय.
शेवटच्या बॉल पर्यंत रंगला जाणारा हा सामना. दोन्ही संघ शेवटच्या बॉल पर्यंत हार मानणार नाहीत. हा तो मोठा टोला होता जो आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. अमोल महांगडे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची उधळण, कौतुकाची थाप. फलंदाजांच्या पाठीमागे बॉलर तयार. चांगला बॉल फ्लाय स्लिपला बीट करून बॉल लॉंग स्टॉपला सीमारेषा पार. धावा कशाही येऊत परंतु धावा अनिल स्मृतीसाठी फार महत्वाच्या आहेत. आणि एका बाजूला उपसरपंच 11 भोईंचा धावांचा बचाव करायचा आहे. चांगला बॉल टाकला होता. यष्टिरक्षकाच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागच्या बाजूला. 4 धावांसाठी चाललाय. पहिलं षटक मागडे. 4 बॉल टाकलेले आहेत. 20 धावा खर्च करतायत सुमित पवार. त्याच्यातला हा बॉल चांगला होता परंतु नशिबाची साथ ही फलंदाजांना मिळाली. दुर्दैव गोलंदाजाचं, सुदैव फलंदाजाचं म्हणावं लागेल. कारण या बॉलच्या पाठीमागे ज्या प्रकारचा बॉल टाकला होता त्या बॉलवरती 4 आलेले आहेत. 97 धावांचं लक्ष आहे. तुंबळ युद्ध, रोमांच, थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती येतोय. भुईंचे सुमित पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका फसलाय परंतु उंची, लांबी, खेळाडू बॉलच्या खाली येतील का? नाही. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. विशाल इतापे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. निडर फलंदाजी. पॉवर प्ले तोडलाय. पॉवर प्ले तोड बॅटिंग चिंदवली गावचा विशाल इतापे मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल परंतु पहा काल ज्यांच्या बॅट मधून एक अर्धशतक आलंय त्यांचाच खेळ बहरलाय. शेवटचा बॉल नजर रोखून धरलेली आहे. पंचाने सांगितलं की वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार करावे लागतील सुमित पवार यांना. आई बॉल उजव्या स्टीच्या बाहेर टाकलाय परंतु आता हा बॉल डॉट टाकला. मोकळा श्वास घेतला. अखेरकार पहिलं षटक संपलं आणि 27 धावा धाव फलकावरती येत आहेत. 97 धावांचा पाठलाग करताना अनिल स्मृती 11 पसरणी. ओम संजय महांगडे यांच्या वतीने विशाल इतापे चिंदवली यांच्या बहारदार खेळीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आज पारितोषिकांची उधळण होतीये. आज प्रत्येकाने प्रत्येकाने कौतुकाची थाप खेळाडूंच्या पाठीवरती ठेवलेली आहेत आणि फार महत्वाची आहे. ज्यावेळेस एखाद्या खेळाडूच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडते त्या खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम या सर्वच मंडळींनी केलेलं आहे. परंतु एका बाजूला बाहुबली या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे राजेश जवळ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 मॅच मध्ये खास काय करता आलं नाहीये परंतु या मॅच मध्ये स्ट्रायकर जोडीमध्ये आले. संघाने विश्वास ठेवलाय. तो विश्वास आज राजेश जवळ सार्थ ठरवणार का? ओव्हर नंबर 2 साठी संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. त्याच वेळेस मात्र बदेवाडी गावाचा पर्याय निवडलाय. नाव खेळाडूचं आहे निखिल शेडगे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत बदेवाडीचे. बॅटिंग निखिल शेडगे यांनी चांगली केली आहे परंतु आज धारदार गोलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. विकेट मिळाली नाहीये. धावसंख्येचा वेग वाढलाय. अशा अनेक अडचणी समोर आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये करायची गोलंदाजी. निघाला निखिल शेडगे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि त्यांचा पहिलाच बॉल. राजेश जवळचा फटका फसला आणि संघाला महत्वाची विकेट मिळाली आहे. राजेश जवळ या प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती 3 वेळा आउट झालेले आहेत आणि याही बॉलच्या पाठीमागे पहिल्या बॉलवरती माघारी येत आहेत राजेश जवळ. आज संधी मिळाली होती स्ट्रायकर जोडीमध्ये. काही सामन्यांमध्ये ते मिडल ऑर्डर मध्ये आले होते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत
प्रमोद गायकवाड पसरणीचे आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात, ऑलराऊंडर आहेत, परंतु विशाल इतापे मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही एक जमेची बाजू आहे कारण काल विशाल इतापे यांनी मोठा खेळ केला आणि त्याचमुळे की काय अनिल स्मृती 11ने 97 बनवल्या होत्या, परंतु हेही विसरून चालणार नाही. निखिल शेडगे यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑलराऊंडर खेळ केलाय. उपसरपंच 11 भुईंज या टीमसाठी आता उपसरपंच 11 भुईंजच्या अपेक्षा निखिल शेडगे यांच्याकडून वाढलेल्या आहेत. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेट टिपली आहे, कमबॅक करणारा बॉल टाकलाय, बॉल क्रमांक 2 बॅटची कडा, परंतु पहा फ्लाय स्लिप पर्यंत बॉल कॅरी होऊ शकला नाही. या बॉलच्या पाठीमागे फक्त मिळेल ती सिंगल धाव. मॅच मध्ये आता निखिल शेडगेने आपला प्रभाव टाकलाय, आपला दमखम दाखवलाय. धारदार गोलंदाजीचे वार मैदानाच्या आतमध्ये आगींच्या गोळ्यांप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे. डावकुरी आताचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहे निखिल शेडगे. प्रथमेश साळुंके यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये बहारदार गोलंदाजी केली होती. या प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक निलेश भैया भोसले यांच्या वतीने त्यांच्या खेळासाठी या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांना प्रदान केलं जात आहे. स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये विशाल इतापे या डावातले केंद्रबिंदू. मनोजजी जायगुडे सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सातारा पोलीस त्यांच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. या युवा खेळाडूचं कौतुक मुख्य व्यासपीठावरती होत आहे कारण ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली आहे संघासाठी ही चांगली होती आणि आपण त्यांच्या ठिकाणी कौतुक करत आहोत. परंतु एका बाजूला विशाल इतापे तयार. विशाल इतापे यांचा फटका फसलाय खेळाडू बॉलच्या भोवती आणि अखेरकार तो लोण्याचा गोळा हातामध्ये मिळालाय आणि विशाल इतापे सारखा फलंदाज इथे माघारी चाललाय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या भोवती फिरत होता. एका क्षणाला असं वाटलं की आता झेल सुटतो की काय, परंतु पहा सोहम खरे यांच्या हातामध्ये तो लोण्याचा गोळा विसवला. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया. विशाल इतापे यांची मोठी विकेट होती, फटका फसला, बॉल आकाशाला गवसणी घालत होता, उंच उभा राहिला आणि पहा क्षेत्ररक्षकाने त्यानंतर पकडलेला कॅच, बांधलेला अंदाज हा अगदी योग्य राहिला आणि पकडली कॅच. विकेटचं होतंय ते पतन. पहा कशा प्रकारे साइड व्ह्यू आपण पाहत आहोत मिडल कॅमेराच्या माध्यमातून ज्या प्रकारे कॅच पकडला. सेलिब्रेशन पहा, कॅचेस विन द मॅचेस. उलटा कॅच पकडला कारण अंदाज चुकला होता. पकडा कॅच जिंका मॅच. विशाल इतापे 7 बॉल 26, 29 धावा 2 गडी बाद. निखिल शेडगे आले आणि मॅच मध्ये ज्या प्रकारे जोमाने कमबॅक केलंय, मॅचवरची पकड मजबूत केली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये गौरव गवळी सुरूर. दीपक वाडकर यांच्या वतीने सोहमच्या या कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा होत आहे. आम्ही आभारी आहोत. कॅच फार मोठा होता, कॅच पारितोषिकामध्ये घेऊन जाणारा होता, परंतु पहा मयूर शिंदे यांच्या वतीने देखील सोहमसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या कॅचसाठी. फुलटॉस बॉल सोडून दिलाय. आता अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पहिलं षटक अनिल स्मृती 11 पसरणीचं, परंतु दुसरं षटक उपसरपंच 11 भुईंचं म्हणायला काय हरकत नाही. 4 बॉलच्या पाठीमागे 2च दिलेले आहेत. गौरव गवळी आज या युवा खेळाडूला आज स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल. ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो ना तो आज तो विजेता. आणि आज त्या संधीचं सोनं गौरव गवळी करतील का? एक युवा ऑलराऊंडर आहेत. स्ट्रायकर एंडला डावकुरे आताचे. फटका तर खेळलाय लॉंगॉपला खेळाडू. सध्या गौरव गवळी यांनी स्वतःवरती संयम ठेवलाय. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. धावसंख्या 30 धावा धाव फलकावरती. 19 बॉल 67 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये आज प्रमोद गायकवाड यांना तो खेळ करावा लागेल. अनेक वेळा पसरणी गावाकडून अनेक स्पर्धा गाजवणारे खेळाडू प्रमोद गायकवाड आहेत. आज ती बॅटिंग करावी लागेल. संघही पसरणीचाच आहे. उजव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल, तो बॉल डॉट आलाय. मित्रांनो निखिल शेडगे यांची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. 3 धावा 2 गडी बाद केलेत. परिस्थिती अनुकूल नव्हती.
बिकट होती, परंतु निखिल शेडगे यांचा मारा तिकट होता आणि फलंदाजांचे डावपेच उधळवणारा गोलंदाज 3 धावा देतोय, 2 गडी गारद करतोय. बदेवाडीचा हायवे लगत असणारं गाव आणि त्या गावचं नाव म्हणजे निखिल शेडगे. काय गोलंदाजी केली आहे. ज्या प्रकारे एक्सप्रेस हायवे वरतून गाड्या सुसाट सुटतात ना, म्हणजे अगदी पुण्यावरतून गाड्या निघाल्या कोल्हापूर सांगलीकडे बँगलोरकडे, त्याच वेगाने गोलंदाजी या बदेवाडीच्या खेळाडूने केली आहे. ओव्हर नंबर 3 बंटी चव्हाण ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. बंटी चव्हाण यांनी बॅटिंग चांगली केली, थोडी केली पण ती चांगली केली. ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. परंतु एका बाजूला गौरव गवळी 2 बॉल 1 वरती बॅटिंग करतायत. त्याचबरोबर एका झेलसाठी पारितोषिक आलेलं आहे. वाईगावचे सुपुत्र आणि भोर तालुक्याचे तलाठी मयूर शिंदे साहेबांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा होत आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. 31 वरती 2 अशी स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. गौरव गवळी आणि प्रमोद गायकवाड. प्रमोद गायकवाड यांच्याकडे आघाडीला येऊन बॅटिंग करण्याची क्षमता आहे, परंतु गौरव गवळी मिडल ऑर्डर मध्ये. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल पंच कळवतायत की दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. उत्कंठा वर्धक सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रत्येक पाठीराख्याने श्वास रोखून धरलाय. खेळाडूंची तळमळ मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी सुरू आहे आणि पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत विजयासाठी. कधी एकदा संघ आमचा जिंकतोय आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय, सेमी फायनल मध्ये दाखल होतोय, सुपर 4 मध्ये दाखल कधी होईल याचीच वाट आता प्रत्येक पाठीराखा बघतोय. बॉलर तयार बंटी चव्हाण. 2 दिशाहीन बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑनला खेळला, एक सिंगल. त्याच्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. परंतु आज प्रमोद गायकवाड सर्वच पसरणी गावचे पाठीराखे या नावाकडे अशा बुत नजरेने बघत असतील आज या मॅच मध्ये. 2 बॉल खेळले, 1 धाव बनवलेली आहे. परंतु बंटी चव्हाण यांनी चांगला बॉल टाकलाय. उपसरपंच 11 भुईंसाठी. धावसंख्या 33, 2 गडी बाद. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. प्रमोद गायकवाड अण्णा यांचा वार, बॉल सीमा पार, षटकार येतोय. या बॉल वरती मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, अरे मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असताना बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. बंटी चव्हाण यांचा बॉल पाठवलाय सीमा पार, षटकार. पहिला मोठा फटका आलाय, परंतु बंटी चव्हाण यांना निखिल शेडगे यांच्यासारखी गोलंदाजी करावी लागेल. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवावं लागेल. प्रमोद गायकवाड अण्णा यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. समोर खेळलाय ओव्हर दी बॉलर हेड. खेळाडू आहेत, बॉल अडवतील. बॉलची फेकी होतीये. फक्त आणि फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही. गौरव गवळी आज शांत आहेत. डायरेक्ट हिट केलाय हा बॉल. रोहित पवार सीमारेषे लगत होते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारची फेक केली, बॉलने इष्टांचा वेध घेतला, एक सिंगल धाबीची मुभा दिली आहे. गौरव गवळी आज शांत आहेत. संयमाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये गौरव गवळी यांनी केलाय. 3 बॉल खेळलेले आहेत, 2 बनवलेले आहेत. बंटी चव्हाण तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6, षटकार. आता गौरव गवळी यांनी स्वतःवर संयम तोडला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी फुल टॉस बॉल. मेजवानीवरती मारला ताव, षटकार. दोन्ही खेळाडू एकाच गावचे, बंटी चव्हाण आणि गौरव गवळी. उसळणारा बॉल, पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावं लागेल. दोन्ही खेळाडू एकाच गावचे, गावाचे नाव आहे सुरूर. आज खेळायचं आहे एका खेळाडूला उपसरपंच 11 भोईंसाठी, तर एकाला खेळायचं आहे अनिल स्मृती 11 पसरणीसाठी. 47 धावा, 2 बॉलचा खेळ बाकी. शरीरापासून दूर ठेवलेला आहे हा बॉल आणि पंचांनी कोणती हालचाल केली नाही, त्याच्यामुळे हा बॉल डॉट आहे. मनोबल वाढवणारा बॉल, प्रभावशाली टाकलेला आहे असं म्हणतात. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे असं म्हणतात. पाण्यामध्ये वीज असते, तिला
गतीची गरज असते, आत्मविश्वास आपल्यामध्ये असो, त्याला आज साथ घालावी लागेल दोन्ही संघातील खेळाडूंना. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांचा संघ वाय प्रीमियर लीग मध्ये कित्येक वर्ष खेळत आहे आणि एक भेदक गोलंदाज कुसगावचे, अनेकदा कुसगाव टीम कडून लीड गोलंदाजाचं काम करतात. एक युवा उद्योजक म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे आणि पिता पुत्र ज्या टीम मध्ये खेळतात त्या गावाचं नाव आहे कुसगाव आणि त्या गावचे किशोर निकम साहेब यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर धावसंख्या आहे धावफलकावरती आता 48, 12 बॉल 49 ची गरज. त्याचबरोबर अजित वरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे आपण ठिकाणी स्वागत करूया. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. चला घाई करा, 12 बॉल 49 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले उसके पंख बोलते हैं, वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि याही मॅच मध्ये त्याच हुनरने खेळावं लागेल. ओव्हर नंबर आता 4 साठी ओझरडे गावाचा पर्याय निवडलाय, नाव आहे अमोल कदम. सचिनजी मानकुमरे युवा उद्योजक यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली, बॉल हवेत, फार लांब चेस करायचं होतं परंतु पोचू शकले नाही. 2 धावा बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. दोन्ही खेळाडू समोरासमोर आहेत ना, हे डावकुरे आताचे आहेत. 50 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत अनिल स्मृती 11च्या. आता 11 बॉल 47 ची गरज आहे या मॅच मध्ये. मॅचला कलाटणी देणारं षटक प्रगतीपथावरती आहे. बॅट्समन या मॅचला कलाटणी देणार की बॉलर देणार? अमोल कदम विरुद्ध गौरव गवळी. स्ट्रायकर एंडला सुरूर विरुद्ध ओझरडे, पसरणी विरुद्ध भुईंज. ऑन साइडला खेळलेला बॉल, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, त्यापेक्षा जास्तीचं काही मिळेल का? तर नाही. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग मध्ये तयार होतील फलंदाज प्रमोद गायकवाड. अण्णा एक मोठा फटका तर आलाय. 10 बॉल 46 ची गरज आहे या मॅच मध्ये. 46 धावा अजूनही बाकी आहेत. अमोल कदम यांनी 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येतोय. प्रमोद गायकवाड तोला मोलाचे खेळाडू आयकॉन कॅटेगरीचे एकामेकासमोर. पायांचा वापर केला आणि तोच बॉल शरीरापासून दूर टाकला. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅट वरतून आली, डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे आता मिळत नाहीये. 9 बॉल 46 ची गरज आहे. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला अमोल कदम. गणेश भाऊ शिंदे भुईंज यांच्या वतीने अमोल कदम यांच्या विकेटसाठी पारितोषिक आहे. परंतु आता 8 बॉल 46 ची गरज आहे. मॅच जिवंत आहे परंतु या बॉलच्या पाठीमागे मुभा देत नाहीयेत. आता 7 बॉल 46 धावांची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी आहे तो संघ आता नशीबवादी होतोय. त्याचं श्रेय जाईल अमोल कदम यांनी फार कमी धावा दिल्या. 5 बॉल टाकल्या, अवघ्या 3 धावा या ओव्हर मध्ये खर्च करतात अमोल कदम. बहारदार गोलंदाजी. ऑन साइडला खेळलाय, समोरच्या बाजूला एक सिंगल धाव मिळेल. तब्बल आता बनवायच्या आहेत 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा 45. परंतु क्रिकेट हा खेळ असं म्हणतात अनिश्चिततेने भरलेला आहे आणि त्याच्यातली अनिश्चितता पाहणं एक विलोभनीय आनंद आहे. मॅच ऑन होईल का? एका बाजूला अनिल स्मृती 11, उपसरपंच 11 भुईंज अशी लढत आहे. त्याचबरोबर आपण किशोर निकम साहेबांचं मनपूर्वक आभार मानूया. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक आभार. बॉलला बघा दिशा दिली आहे, खेळाडू आहेत
जवळजवळ आता हा सामना दूर चाललेला आहे. अनिल स्मृती 11 पासून आणि एका बाजूला उपसरपंच 11 भुईंज या टीमने मॅचवरची पकड मजबूत केली आहे. प्रवीण पोळ आलेले आहेत अंतिम षटकामध्ये. रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. प्रत्यक्षात आता या बॉलची पाहणी केली जाईल. चला पुढील मॅचसाठी तयार राहा. मॉन्स्टर 11 आणि त्यांच्या विरुद्ध चौनेश्वर 11. सुपर 8 चा चौथा सामना आहे. नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. म्हणजे असे काही नो बॉल आले आणि त्याच्यावरती जर मोठे फटके आले तर निश्चित सामना जिवंत होऊ शकतो. खोदून काढलेला फटका समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉल सीमा पार. समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक चौकार. बॉलर तयार प्रवीण पोळ. फुल टॉस बॉल. उत्तर साजेस नाही परंतु बॉल देखील निर्जन सळी बॉल टप्पा घेतोय. रेफर केलेला आहे पुन्हा एकदा हाईट साठी. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे कारण प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. योग्य बॉल आहे. चला मॅच सुरू करा आणि पुढील मॅच साठी तयार राहा. एका बाजूला मॅच पूर्णपणे झुकलेली आहे. उपसरपंच 11 भुईंज विजयाच्या उंबरट्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. खेळाडू आहेत परंतु येण्या अगोदर बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. उशीर झालाय सर्व फटक्यांना. जर फटके ओव्हर नंबर 4 मध्ये जर आले असते तर निश्चित या मॅच मध्ये अजूनही रोमांचकता वाढली असती परंतु आता 3 बॉल 38ची गरज आहे. प्रीतमजी बुतकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. उद्योजक आहेत स्वागत मोबाईल वाई. आपण त्यांचं स्वागत करूया. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4च्या वतीने आपण शब्द सुमनांनी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. मॅच पूर्णपणे या ठिकाणी तर झुकलेली आहे. उपसरपंच 11 भुईंच्या बाजूने. आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिलेली आहे. त्याचबरोबर स्वागत मोबाईल यांच्या वतीने स्वागत मोबाईल वाई यांच्या वतीने या ठिकाणी अनाउन्समेंट केली जाते. सर्व ब्रँडेड वस्तूचे सुसज्ज दालन म्हणजे स्वागत मोबाईल सेल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स यांच्या वतीने या ठिकाणी एक अनाउन्समेंट केली जाते. बजाज फायनान्सचं जे कार्ड आहे डिजिटल कार्ड जे